इकडे मेन द्वार आहे मारळेश्वर तीर्थक्षेत्र. आता इकडे असं सांगतात की इकडे आतमध्ये खरोखरचा नाग आहे. तर इकडे धबधबा आहे मस्त एकदम भारी आहे. वॉटर फ्लो पण 50 रुपये शाकाहारी थाळी आहे. श्री देव गणपतीपुळे आपल्याकडे. तरी बघा दुसरी घोरपड दिसले तर रट्ट्याच आहे तिच्यापेक्षा. तो हे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर. बाहेरून तुम्ही बघू शकता मस्त लाइटिंग केले वरती. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव दक्ष कटकर आणि तुमचं स्वागत आहे आपल्या दक्ष कटकर ब्लॉग्स चॅनलमध्ये. तर आज आपण चाललोय चिपळूणला. आपल्या पप्पांच्या एका मित्राच्या मुलीचं लग्न आहे, तिकडे चाललोय आपण. हे तुम्ही बघू शकता. गाडी लोड केली अर्धी. आता उशी आणि चादर घेऊन चाललो आणि बॅट आहे. तर तिकडे थोडासा टाइम भेटला तर आपण क्रिकेट खेळूया टाइमपाससाठी. तर आता जाऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया. आता वाजले सकाळचे 6:30. 6 वाजता निघायचं होतं, थोडासा उशीर झाला आहे. सो निघतोय आता. तुम्हाला अपडेट येतच नाही रस्त्यामध्ये. ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा. अरे बाप्पा, सगळीकडे थंड पाण्याची बॉटल घ्यायला नको म्हणून गाडीतच एक पाण्याचा क्रेट टाकून घेतलाय आणि इकडून आता बर्फ घेऊन चाललोय. म्हणजे दिवसभर पाणी राहील. आता वाजले सकाळचे 10. पोचलोय आम्ही थोडंसं अलीकडे. चिपळूण आता थोडंसं जवळ आहे. चाललोय आता, नाश्ता करायला आलोय. काय मागवलंयस? मी मेदू वडा मागवला. तो मिसळ आणि वडा. मी पण मिसळ पाव मागवले. बघूया टेस्ट कशी आहे. भूक तर लागले. सकाळी 6:30ला प्रॉपर आपली जर्नी चालू केली ती. तर बघूया किती वेळ लागतोय. आला नाश्ता पण आलाय आपला. चांगली क्वांटिटी आहे मिसळची. खाऊया. विचारूया पप्पाला टेस्ट कशी आहे. चांगले आहे तर बघूया. आपण पण खाऊया, नाश्ता करून घेऊया. मम्माचा पण आता येईल थोड्या वेळात. मम्माला पण विचारूया. मग सकाळपासून प्रवासात कंटाळा आला नाही, चांगलं वाटतं. एक्साइटमेंट जायची. इथून मागून व्ह्यू पण भारी आहे. पहिलं नाश्ता करून घेऊया. मी मेदू वडा मागवलाय. बघूया आता. कसं आहे? चटणी गरम आहे, भाजला मला. अरे माझे पण गरम आहे. इतकं ना मस्त व्ह्यू येतोय वरती. ढग वगैरे बघू शकता तुम्ही. साईडला पण एकदम अशी माउंटन वगैरे भारी वाटते एकदम. आलोय पण मार्लेश्वर मंदिराच्या इथे. हा इकडे आपला प्रवेशद्वार आहे. एकदम भारी वाटतंय. समोरचा व्ह्यू पण मस्त वाटतोय. नजारा एक नंबर आहे. किती? तर आता आपण एंट्री करतोय मार्लेश्वर देवस्थान मारळ. आपल्या एकविरा मातीचा जसा डोंगर. इकडे चढायला पायऱ्या वगैरे आहेत. किती वेळ लागतोय बघूया. इकडे अर्धा रस्ता झाल्यावरची व्ह्यू काय ऑसम आहे. समोर धबधबा आहे. आता पाणी नाही येते त्याच्यातून. भारी आहे इकडे. फील एकदम ग्रीनरी आहे. चढतोय आता. अर्ध चढून झालंय, बाकीचं चालतोय आता. आता इकडे धबधबा आहे मस्त एकदम भारी आहे. वॉटर फ्लो पण मस्त आहे याला. आपलं जे इकडे मंदिर आहे मार्लेश्वर देवाचं, तिकडून बरोबर समोर आपल्याला धबधबा बघायला मिळतो. वॉटर फ्लो पण बघा एकदम स्मूथ आहे आणि मस्त सगळ्या डोंगरांमध्ये लोकेटेड आहे. खाली जायला एंट्री आहे. बघूया जाऊन देत आहेत काय, कारण तिकडे बोर्ड लावलेला की पाऊस असल्या कारणाने एंट्री नाही आहे. जातात लोक जातात. सो आपण चेक करूया, जाऊया आणि जवळून क्लोजअप. धबधब्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिकडे आपण सू केल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये वरून दगड पडतो. ती थिअरी खरी आहे का खोटी आहे माहीत नाही. तुम्ही ट्राय करा. मी तर ट्राय नाही करणार. तुम्ही आलात तर नक्की ट्राय करा आणि सांगा. सो आता जाऊया, देवाचं दर्शन घेऊया पहिले आणि नंतर मग धबधब्याकडे जाऊ. इकडे मेन द्वार आहे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. इथून आतमध्ये एंट्री आहे. आतमध्ये खरोखरचा नाग आहे. ऐकून माहिती आहे. बघूया आता. आतमध्ये लाइटिंग पण नाही जास्त, फक्त एक समई पेटवले.
आता इकडे असं सांगतात की इकडे आतमध्ये खरोखरचा नाग आहे. सो दिसत तर नाही आहे, खाली विचारूया. तर आता जेवायला आलोय. उतरताना पहिलंच हॉटेल आहे मंदिरातून खाली येताना. तिथे 50 रुपये झुणका भाकर आणि 50 रुपये शाकाहारी थाळी आहे. सो ती मागवली. बघूया टेस्ट कशी आहे. मी भजी घेतले, बघूया ट्राय करूया. दर्शन वगैरे एकदम पद्धतशीर झालं, व्ह्यू पण भारी होता. सो आता बघूया, जेवूया आणि पुढच्या डेस्टिनेशनचं पण मी तुम्हाला सांगतो नक्की कुठे जायचं. तर इकडे आपली 50वाली प्लेट आले. भात आहे, पापड आहे, तांदळाची भाकरी आहे, मुगाची भाजी आहे, डाळ आहे आणि अजून एक कसली तरी भाजी आहे. आणि इकडे चटणी, खरडा, लोणचं, कांदा असे म्हणजे 50 रुपयामध्ये खूप काय व्हरायटी आहेत जेवणाच्या. वरण आणि झुणका आहे. स्वतः ट्राय करतील मम्मी पप्पा, बघूया. भाकरी पण गरम, भाकरी पण गरम गरम आहे. तिकडे गॅसवरती बनवतात लगेच. तर दादा नमस्कार. आम्ही पहिल्यांदा आलो या भागामध्ये मार्लेश्वर देवाच्या इथे. तर आता आम्ही आलो तर आम्ही बघितलं की इकडे 50 रुपयाला थाळी आहे. तर दादा तुम्हाला कसं परवडतंय 50 रुपयामध्ये सगळं? परवडत तर नाही. जो एक आपलं एक थोडक्यात सेवा पण करायची, आणखी एवढं पद वगैरे आणून तसं परवडतं काही नाहीच आहे. कारण त्यामध्ये तुम्ही तांदळाची भाकरी, झुणका, मुगाची भाजी, भात, डाळ. हीच थाळी जर बाहेर विकायची म्हटलं सिटीत पुढे असेल तर 150-200 रुपये थाळी आहे. नक्कीच. त्यामध्ये क्वांटिटी पण तुम्ही चांगलं देताय. आणि इकडे एकदम समोरासमोर गरम भाकरी आजी बनवतायत. गरम गरम तर मस्त होतं जेवण. म्हणजे हे नाही. तर तेच मला प्रश्न पडला की तुम्हाला 50 रुपयामध्ये कसं परवडत असेल हे सगळं. त्यामध्ये पण तुम्ही झुणका वाटी भरून देताय, एकदम डायरेक्ट ताटामध्ये पण न देता तुम्ही डायरेक्ट वाटीमध्ये देताय लोकांना तिकडे. तर मग तेच देवाच्या आशीर्वादाने काय मिळेल ते मिळेल असं काय, म्हणजे सगळ्या गोष्टीचा हिशोबच करून नाही विकायचं. मग आता हे सगळे इकडे जे काम करतात तुमची फॅमिली आहे का? होय होय होय, घरचीच आहेत. तर सगळी इकडे घरची मंडळी काम करते. हॉटेल महेश. नक्की तुम्ही या इकडे कधी आलात मार्लेश्वर मंदिराच्या इथे तर नक्की विजिट करा. दादा धन्यवाद तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तर आता जेवलोय. मम्माला पण परत एकदा विचारूया. हे जेवण कसं होतं? सर जेवण कसं होतं? एक नंबर जेवण होतं, म्हणजे घरगुती. तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही या जेवणानंतर. भूषण विलकरनी मला हे हॉटेल सांगितलं होतं की गणेश तुमचं गेलास तर नक्की त्या हॉटेलला जेवण उत्तमच असेल. म्हणून मी आलो आणि ते जेवलो आणि खरंच मला खूप चांगलं जेवण वाटलं. तर प्लेट पण बघू शकता, दोघांच्या पण प्लेट साफ आहेत एकदम. तर चला आता निघतो इथून, जाऊया खाली आणि आता आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशन. तर इकडे आपल्या आजी आहेत, भाकरी बनवतात. आजी किती वर्ष झाली इकडे भाकरी बनवत आहे? 20 वर्ष झाली. आणि किती जुनं हॉटेल आहे? 20-25 वर्षापूर्वी. अच्छा, चला थँक्यू दादा. टेस्ट पण आवडली आम्हाला. पुन्हा कधी आलो तर नक्की मी सगळ्यांना प्रेफर करीन की या इकडे. चला दादा थँक्यू. घोरपड दिसले गाईस. तरी बघा दुसरी घोरपड दिसले. इथं रट्ट्याच आहे तिच्यापेक्षा. जाम चप्पळ असते ही. जे कोकणात जंगलात येणं म्हणजे हे सगळं तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटतं. कसली जाडी आहे, रट्ट्यास एकदम बघू शकता. जवळ जातोय, अजून काही क्ल्यू लागला नाहीये तिला. पिवली पाळाली रिक्षाच्या आवाजामुळे. खरं तर गाईज ही एवढी चप्पळ होती ना, काय सांगू. कसलीच फास्ट निघून गेली. मगाशी एक होती तुम्हाला दाखवलं, ती पण खिडकी खाली केली त्या आवाजामुळे लगेच निघाली. ही पण रिक्षाच्या आवाजामुळे लगेच पळाली तिथून. स्वतः बघूया अजून पुढे दिसते काय. आपण गणपतीपुळ्यामध्ये एंट्री केली आहे. मस्त घाटाच्या साईडला असं आपला समुद्र पाहायला मिळतंय. आता जरासं इकडे रस्ता गणपतीपुळ्यामध्ये आलोय.
क्षेत्र गणपतीपुळे. तर चला आता संध्याकाळचे वाजलेत 5:30. पोचलोय आम्ही आपल्या रूमवरती. मम्मा नाव काय लॉजचं? लीला लॉजवरती आम्ही आलो. इकडे थोडंसं पुढे गणपती मंदिरापासून. आता संध्याकाळी 7ची आरती आहे आपल्या लाडक्या बाप्पाची. तर मग आता आम्ही फ्रेश होऊ. थोडासा कंटाळलोय, बघू मी झोपीन थोडा वेळ. झोपू का? वेळ नाही तेवढा. हा वेळ नाही. आता फ्रेश व्हायलाच आपल्याला 1 तास जाणार. चहा पाणी करून आपल्याला देवळात जायचंय. 7ला आरतीला तिथे हजर व्हायचंय. तर आता फ्रेश होतो, जाऊ बाप्पाच्या आरतीला आणि डायरेक्ट आता मंदिरात भेटू. तर आता वाजलेत संध्याकाळचे 6. आपलं चाललो आहे आता बाप्पाच्या आरतीसाठी. 7ची आरती आहे. चहा वगैरे थोडंसं रिफ्रेशमेंट म्हणून चहा पिऊया आणि नंतर आपल्या बाप्पाच्या आरतीला जाऊया, दर्शन घेऊया बाप्पाचं. शूट करून दिलं तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. देतात का शूट करून? सो बघूया तिकडे कसं काय. आता जाऊन ते चाललो आहे आता, ऑन द वे आहोत. भेटूया थोड्या वेळ. आता गाडी पार्क केली, चाललोय चालत चहाच्या शोधामध्ये. आज मम्मा 1 नंबर दिसते. कुठून शॉपिंग केली? शेवट करून. तर आता चाललोय आता, बघूया. आता आपण एंटर करतोय श्री देव गणपतीपुळे. आपल्या गणपती बाप्पाच्या द्वारामधून आता प्रवेश करतोय. चाललोय आतमध्ये ढोल ताशा वाजतोय. कशाबद्दल काय माहित नाही, बघूया. पप्पा बोलतो काय आपल्यासाठी वाजवतात काय? आपण आलो म्हणून. तर इकडे आपल्याला आपला बाप्पा दिसतोय. आता आतमध्ये एंटर केलंय, चालतोय. बघूया शूट करून देतात का नाही. आतमध्ये मस्त लाइटिंग वगैरे केले. सो आता एंटर करतो, तुम्ही बघू शकता. मस्त लाइटिंग केले आणि इकडे बीच व्ह्यू आहे आणि इकडे समोर आपल्या बाप्पाचं मंदिर आहे. तो हे आहे आपल्या बाप्पाचं मंदिर. बाहेरून तुम्ही बघू शकता मस्त लाइटिंग केले. वरती कळस आहे बाप्पाचा. मागे तिकडे डोंगर, तिथे झेंडा आहे. मस्त भारी मंदिर आहे आपल्या बाप्पाचं. दर्शन वगैरे झाले. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आता बाहेर येऊन शूट करतोय. इकडे मस्त मागे बीच आहे. सी व्ह्यू एकदम भारी मध्ये एकदम. अजून थोडा म्हणजे सनसेट होत असताना आलो असतो तर सगळा व्ह्यू चांगला भेटला असता बघायला. पण आता थोडा लेट झाला आम्हाला यायला ट्रॅफिकमुळे. सो भारी वाटते एकदम. मागे इथे चंद्र पण आहे. तर आता इकडे स्वयंभू हॉटेलला मी जेवायला आलोय. इकडे चिकन आपलं सुका आहे, रस्सा आहे, अंडा करी आहे, सोलकढी, राईस आणि 2 चपात्या दिल्या आहेत. कांदा लिंबू आहे. ही स्पेशल थाळी आहे इकडची. सो खाऊया आणि बघूया. मम्माने तिकडे चिकन फ्राय थाळी मागवले तर तिची पण टेस्ट बघूया. आणि पप्पानी सुरमई थाळी मागवली, ती अजून यायची बाकी आहे. सुरमईचा पीस बघू शकता किती मोठा आहे. रस्सा, सोलकढी, सुकट इकडे, भात, चपाती आणि सुरमईचा एकदम असा मोठा पीस आहे. कशी आहे टेस्ट? 1 नंबर. टेस्ट कशी आहे? मी आता खाते. तर चला जेऊया. तो आता इकडे स्वयंभू हॉटेलचे स्पेशल मोदक मागवलेले. मोदक पण आलेत. मोदक पण खाऊया. इथं मस्त तुपाची वाटी आहे आणि आपल्या इकडे मोदक आहेत. सो खाऊया, टेस्ट करूया. पहिले मम्मा खाईल. मम्मा तसं नाही, फोडायचा. खा. असं फोडायचा तो मोदक. कसं आहे? तर चला आता जेवण वगैरे रूमवरती आलो परत. आजचा ब्लॉग इथेच थांबूया. थकलोय फुल. तर चला, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका पुढच्या ब्लॉगमध्ये. आता लगातार 2-3 दिवस ब्लॉग कंटिन्युअस राहतील. आजचा पहिला पार्ट होता, त्यानंतर उद्याचा एक येईल आणि परवाचा एक येईल. सो नक्की बघायला विसरू नका.
एन्जॉय करा आपले सर्व ब्लॉग्स. खूप दिवसाचे गॅपनंतर तर लगातार ब्लॉग येतात, तर खूप सारं प्रेम द्या. तर चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. जुने ब्लॉग बघायला विसरू नका. बाय, गुड नाईट, ओम साईराम.